सॉफ्टवेअरमध्ये पर्चेस आयटमची एंट्री मारण्यासाठी पर्चेसचं बिल मारण्यासाठीचा ऑप्शन्स. मटेरियलमध्ये ट्रान्झॅक्शनमध्ये जाऊन पर्चेस इनव्हॉइसचा ऑप्शन दिसेल. त्याच्यामध्ये जाऊन न्यू करणे. इथं पर्चेसच्या बिलाची डेट असेल. त्याच्यानंतर ज्या सप्लायर्सकडून आपण मटेरियल आणलेलं आहे त्याचं नाव असेल. त्याच्यासोबत आलेला बिलाचा बिल नंबर असेल. त्यानंतर आपण जो प्रोडक्ट आपण परचेस केलेला आहे त्याचं प्रोडक्टचं नाव, उदाहरणार्थ पनीर आपण 10 किलो परचेस केलेलं आहे ₹230 आणि आपल्याला हे ठेवायचं आहे तर किचन मेन स्टोअरमध्ये ॲड करणे. त्याचप्रमाणे आपण आणलेलं आहे मिल्क 5 लिटर ₹52 ते आपल्याला ठेवायचं आहे मेन स्टोअरमध्ये किंवा किचनमध्ये असेल तर किचन सिलेक्ट करून ॲड करू शकतो. त्याचसोबत बटर आणलं आहे आपण 2 किलो, त्याचा रेट आहे ₹260 आणि तोही आपल्याला किचनला ठेवायचा आहे. किचन सिलेक्ट करून ॲड करणे आणि मग सेव्ह करणे. टोटल झालेल्या बिलाची अमाऊंट एकदा चेक करून बिल सेव्ह करणे. अशा प्रकारे नवीन आलेल्या मटेरियलच्या पर्चेसच्या बिलाची एंट्री करणे. समजा त्या बिलामध्ये काही करेक्शन असतील तर ते करेक्शन करण्यासाठी सर्च ऑप्शन्समध्ये जाणे, त्याचा बिल नंबर सिलेक्ट करणे आणि मॉडिफाय करून त्याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो. उदाहरणार्थ मिल्कची क्वांटिटी आपल्याला 5 च्या ऐवजी 7 करायची आहे तर त्या हिशोबानं करू शकतो. किंवा नवीन एखादा प्रोडक्ट आपण आणलेला आहे तर तो सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करू शकतो बिलामध्ये राहिला असेल तर. ॲड करून पुन्हा बिल सेव्ह करणे. अपडेटेड बिल आपलं सेव्ह होईल. जी पर्चेसची एंट्री मारलेली आहे त्याचा पर्चेसचा रिपोर्ट बघण्यासाठी मटेरियलमध्ये रजिस्टर्समध्ये पर्चेस इनव्हॉइस डिटेल्स रिपोर्ट्समध्ये आपण त्या दिवसाची पर्चेस सप्लायर वाईज बघू शकतो. अशा प्रकारे. त्याचप्रमाणे जे काय आपण मटेरियल परचेस केलेलं आहे त्याचा समरी रिपोर्ट आपल्याला बघायचा असेल तर तो सुद्धा आपल्याला स्टोअर समरीमध्ये बघता येईल. या ठिकाणी किचन स्टोअर घेऊन आपल्याला बघता येईल. त्याच्यामध्ये आज आपण पनीर आणलेलं आहे आणि खवा आणलेला आहे 10 किलो, अशी टोटल क्वांटिटी आपल्याला दिसेल.